मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान आणि प्रभू सावंत यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ उपासक, महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रभू सावंत सर यांचा वाढदिवस हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणावर संपन्न झाला. या ठिकाणावर मुजीबभाई मित्रमंडळाची स्थापना सुरू झालेली आहे. एक संघटना त्यांची शिबिरमध्ये करत आहे. त्यांनाही खूप खूप मी शुभेच्छा देतो. वाढदिवस हा पत्रकारांचा सन्मान करून खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण हा सत्कार पत्रकारांचा झाला, त्याबद्दल सुद्धा मला अभिमान वाटतो. कारण लोकशाहीचे चार जे खांब आहेत, आधारस्तंभ आहेत, त्यामध्ये पत्रकारिता एक लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. पत्रकार जे काही असत्य घटना घडत आहेत, अवैध घटना घडत आहेत, चुकीच्या घटना घडत आहेत, त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम आणि समाजाच्या समोर सत्य आणण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात. आपल्या जीवाची म्हणजे पर्वा न करता जोखमीचं काम पत्रकार मंडळी करत असतात. सत्य मांडत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे सुद्धा जावं लागतं, पण आपले पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता निर्भीडपणाने जे सत्य आहे ते जगासमोर मांडण्याचं काम करून लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान होणं हे अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. प्रभू सावंत सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचाही सत्कार झालेला आहे. प्रभू सावंत सर यांचं म्हणजे जे आतापर्यंतचं आयुष्य आहे ते शिक्षक असताना सुद्धा म्हणजे त्यांनी समाजाची सेवा करण्याचं किंवा चळवळीत काम करण्याचं सोडलं नाही. सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांची सेवा चालू आहे. जीवनात येणारे लाभ, हानी, यश, अपयश, निंदा, प्रशंसा, सुख दुःखाची पर्वा न करता त्यांनी आपली चळवळ म्हणजे तेवढ ठेवण्याचं काम केलेलं आहे. आंबेडकर चळवळीमध्ये एक त्यांचं योगदान आहे. असे प्रभू सावंत सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. अध्यक्ष गंगाधर वडणे, मुजीबभाई मित्रमंडळ नांदेड. आज या ठिकाणी मुजीबभाई मित्रमंडळाची स्थापना झालेली आहे आणि या भविष्यामध्ये मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या कार्यावर आम्ही जास्तीत जास्त काम करणार आहोत आणि काही आता 2-3 दिवसाच्या नंतर जागतिक जो पर्यावरण दिन आहे त्याच्या अनुषंगाने पूर्ण उत्तरमधील जे काही 46 गावं आहेत त्या गावामध्ये वृक्षारोपणाचं काम सर्वात प्रथम आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर वाडावाडामध्ये जाऊन शाखा ओपन करणे, तालुका प्लेसवर शाखा ओपन करणे, हे सर्व मुजीबभाई मित्रमंडळ हे जिल्ह्यामध्ये सक्रिय होऊन जनकल्याणासाठी लढा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये करणार आहोत. त्या अनुषंगाने आजचा जो काही कार्यक्रम संपन्न झाला त्यामध्ये आमचे सल्लागार प्रभूजी सावंत यांचाही वाढदिवस आम्ही साजरा केला आणि आमचे संस्थापक अध्यक्ष मुजीबभाई यांनी अंतःकरणातून आमच्या जे काही मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांनी भारावून टाकलं, कारण सौ खर्चाने त्याचा वाढदिवस या ठिकाणी त्यांनी आज साजरा केला आणि असेच पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस स्वतः मुजीबभाई आपल्या सौ खर्चाने करणार आहेत असे त्यांनी व्यक्त केले आहे. तेव्हा त्याचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्राध्यापक अविनाश नाईक, मुजीबभाई मित्रमंडळाचा मी प्रवक्ता आहे. प्रवक्ता या नात्याने आज पत्रकार संघाचा सत्कार तथा सन्मान आणि आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक तथा समस्त समाजाने ज्यांना पुरस्कार दिले असे विविध पुरस्काराने प्राप्त असलेले सन्माननीय प्रभूजी सावंत यांचा आज वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला होता आणि मुजीबभाई मित्रमंडळ या ठिकाणी आपण आजच्यापासून स्थापन झालं असं आम्ही घोषणा केली. मुजीबभाई मित्रमंडळाचा एकच उद्देश आहे की आम्ही बाकीचे जे काही लोक आहेत, जे काही नेते आहेत, जे काही काम करणारे माणसं आहेत, या माणसांच्यापेक्षा वेगळं काम करण्याची जिद्द मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने आम्ही करतो आहोत. आम्ही कृतीयुक्त कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत. कृतीयुक्त कार्यक्रमाला आम्ही जास्तीत जास्त भर देत आहोत, ज्यामध्ये शैक्षणिक काम असेल, ज्यामध्ये सामाजिक काम असेल, ज्यामध्ये जिथे जिथे प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी मुजीबभाई मित्रमंडळाच्या वतीने जाण्याचं काम आम्ही करतो आहोत. एकच नव्हे तर अनेक चळवळीमध्ये काम करत असताना अनेक माणसं या मुजीबभाई मित्रमंडळामध्ये काम करतात. यामध्ये
विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आम्ही त्या प्रश्नांची उकल कशी करता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि पुढे जाण्याचं काम करणार आहोत. यासाठीच पूज्यबाई मित्रमंडळ हे स्थापन झालेलं आहे. धन्यवाद. जय भीम.